आज नारायणवाडीमध्ये लोकांची पाण्याच्या निचऱ्याची जी समस्या आहे त्याच्याविषयी आम्ही पाहणी दौरा केला। त्या दौऱ्याच्या दरम्यान असं लक्षात आलं की गटरची उंची रस्त्यापेक्षा थोडीशी जास्त असल्यामुळे पाणी साठतंय आणि पाणी साठल्यामुळे शेतीचं प्रचंड प्रमाणावर नुकसान इथं होताना दिसतंय। हायवेच्या संबंधित अधिकारी महोदयांबरोबर चर्चा झाली। त्यांनी आम्हाला दाखवून दिलं की हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया याच्या नियमानुसार किती गटर करू शकतात ते, आणि इथं वैशिष्ट्यपूर्ण अशी परिस्थिती आहे की पाणी जास्त साठते त्यामुळे गटर थोडंसं मोठं लागतंय। त्याच्यासाठी केंद्र सरकारचं अप्रूव्हल विशेषतः नारायणवाडी गावच्या परिसरामधल्या रस्त्यालगतच्या शेतीसाठीचं वाढीव जे गटर करायचं आहे त्यासाठी लागणार आहे। मी त्यांना त्वरित प्रस्ताव तयार करून मला द्यायला सांगितलेला आहे। जो काही ॲडिशनल खर्च होईल तो त्वरित केंद्र सरकारकडून आपण मंजूर करू। कुठल्याही परिस्थितीत नारायणवाडीकरांना कुठलीही अडचण येणार नाही याची आपण पुरेपूर काळजी घेऊ आणि अप्रूव्हल येईपर्यंत टेम्पररी आपल्याला ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे त्याच्यासाठीची मशिनरी ते आजपासूनच हायवे अथॉरिटी देणार आहे। त्याचबरोबर काही अतिक्रमणाचे प्रश्न असतील किंवा इतर काही स्थानिक कोऑर्डिनेशनचे प्रश्न असतील त्यासाठी सन्मान्य प्रांत आणि तहसीलदार मॅडमला मी सूचना दिल्यात की स्वतः इथं बसा, प्रश्न सगळे सोडवा आणि शेतकऱ्याला माझ्या अडचण होऊ नये याची पुरेपूर काळजी घ्या।